सो मित्रांनो, मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये विचारलेलं आहे की या फुलाचं नाव काय आहे आणि ह्याची माहिती कुणाला माहिती आहे का? आमच्या पप्पाला देखील याच्याबद्दल माहिती नव्हती. या फुलाची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देतो. या फुलाला बोलतात अपराजिता. अपराजिता एक आयुर्वेदिक झाड म्हणून पण प्रचलित आहे. ह्याचं फायदा आहे ना, आपल्या स्किनवरती जे आपले डिझीज वगैरे होतात त्याच्यासाठी पण उपयोग केला जातो. त्यामध्ये आहे ना अँटीऑक्सिडंट असतं. ते आपल्या स्किनच्या डिझीज वगैरे असतात ना त्याच्यासाठी उपयोगी पडतात हे फुलं. आणि डायबिटीज जे पेशंट असतात त्यांच्यासाठी देखील यूज केलं जातं. ह्याची चहा देखील बनवतात. एक ग्लास पाण्यामध्ये 4-5 फ्लावर्स हे टाकायचे आणि त्याला 5 ते 6 मिनटं उकळून घ्यायचा. उकळून घेतल्यावरती त्याला बरोबर आपलं चाय जसं गाळून घेतो त्या प्रकारे ह्याला गाळून घ्यायचं आहे. पूर्ण ब्ल्यू कलरचा एकदम तो चहा तयार होतो. त्यामध्ये लिंबू आणि तुम्ही आपलं मध वगैरे असतो ना, मध टाकून देखील त्याला पिऊ शकता. खूप सुंदर आणि आयुर्वेदिक चहा अशी बनते. तर तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा.